गणपती जाण्याचं जे दुःख असतं ते आपल्या ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे आणि ज्यावेळेला आपण विसर्जन करून आपल्या घरामध्ये येतो आणि त्या मकराकडे बघतो त्यावेळेला पटकन आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तेव्हापासूनच आपण गणपतीला म्हणत असतो की देवा पुढच्या वर्षी लवकर ये आणि गणपती जाताना सुद्धा आपण सांगतो की गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडे ना आम्हाला आणि पुढच्या वर्षी लवकर या आणि बघा म्हणून पुढच्या घरावर काय म्हणायचं बघा राव लक्ष तुझे सदा मवलती रूप पाहून येते आनंदवती रूप पाहून येते आनंदवती रूप पाहून येते आनंदवती तुम्ही गेला गावाला जयता मला तुम्ही गेला गावाला जयता मला निवेदन करतो तुला निवेदन करतो तुला तू परतून यावे पुन्हा दर्शन द्यावे भक्तजना 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 तुझ्या भक्तीची गेली तुझ्या भक्तीची गेली आम्ही साठवण रोज रोज येते गणा आम्हा तुझी आठवण रोज रोज येते गणा आम्हा तुझी आठवण रोज रोज येते गणा आम्हा तुझी आठवण हो यावे परतुनी लागतो पहायला यावे परतुनी लागलो पहायला वाटवण आतापासून करतो पैशाची साठवण आतापासून करतो पैशाची साठवण आतापासून करतो पैशाची साठवण हो पोराबाळाला पंकज घना पोराबाळाला पंकज घना त्याला पंकज तुमच्या घना त्याला पंकज तुमच्या घना तू परतून यावे पुन्हा दर्शन द्यावे भक्तजना 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 हे श्री गणा शिवनंदना हे श्री गणा शिवनंदना तुझी आठवण होते मना तुझी आठवण होते मना तू परतून यावे पुन्हा दर्शन द्यावे भक्तजना हे घर श्यामा तुझा तो मामा आहे कडू कारली कारली कारली
या ठिकाणी आज नक्कीच तुम्ही स्वतःच खोलून मारले, कारण बुवा बघा ज्या ज्या ठिकाणी आपले कार्यक्रम झाले मला नक्कीच या ठिकाणी आज आईवरून स्तवन घ्यायला आवडले असते, मात्र ज्या ज्या ठिकाणी मी देवीच्या देवळामध्ये कार्यक्रम केले त्या ठिकाणी सचिन बुवांचं मला सांगणं असतं की बुवा तुम्ही आदिमाया पार्वतीची जी बाजू आहे ती आम्ही मांडणार, आम्ही श्रेष्ठ करणार, बाईची बाजू आम्ही श्रेष्ठ करणार। मग बुवा आज इथं का माती खाल्ली बुवा? जास्त नाही पण थोडंसं शेण बुवा तुम्ही आज इथे खाल्लंय। हो सचिन बुवा जास्त नाही थोडंसं शेण खाल्लंय बुवा। जर तुम्हाला जर आज आदिमाया पार्वतीची बाजू श्रेष्ठ करायची आहे तर बुवा तुम्ही गवळणी बघा काय म्हणून जाताय, तुझ्या आईची त्या देवकी माईची बुवा तुम्हीच आईला म्हणताय बुवा, तुम्ही श्रीकृष्णाच्या बाबांना म्हणायला पाहिजे बुवा, हे तुम्ही आम्हाला नेहमी सांगता आणि आज तुम्हाला सांगण्याची बुवा वेळ आले बुवा। जास्त बोलणार नाही कारण खूप उशीर झालाय आणि म्हणून बुवा या गवळणीला उत्तर बघा कसं देतोय। हो का न जगता सारे घडले आणि आपोआप दरवाजे उघडले। वा सोलून मारायची गरज नाही, कारण ज्यावेळी कानाचा जन्म झाला त्यावेळी दरवाजे बुवा आपोआप उघडले आणि काना तिथून सुटका झाली आणि म्हणून बघा काय म्हणायचंय, नाही खोलून मारली नाही खोलून मारली आपल्या आईला त्या देवकी माईला कानाने या स्वतः तारली। आपल्या आईला त्या देवकी माईला कानाने या स्वतः तारली। आपल्या आईला त्या देवकी माईला कानाने या स्वतः तारली। आपल्या आईला त्या देवकी माईला कानाने या स्वतः तारली। हो आपल्या आईला त्या देवकी माईला कानाने या स्वतः तारली। आपल्या आईला त्या देवकी माईला कानाने या स्वतः तारली। आपल्या आईला 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 त्या देवकी माईला अरे कानाने या स्वतः तारली। वा तुम्ही आज आईवरून बोलून बुवा तुम्ही शेण खाल्लाय बुवा, हे तुम्ही आज मान्य करायचंय दुसऱ्या वाला येऊन। त्याच्यानंतर बुवानी जे फरमाईश गवळण घेतली, पाप्या माझा चुकतोय अजून बोट घेतली ना बुवानी, त्याची पण गाठ देऊ का? बघा मी या ठिकाणी काही आज फालतू गाणी घेणार नव्हतो, कारण गवळण सुद्धा मी प्रेमाची काढली आहे, कारण बुवांसोबत आम्ही अनेक कार्यक्रम केले। बुवा नेहमी चांगल्या प्रेमाच्या गवळणी घेतात, मात्र बुवा तुमची फरमाईश होती, मात्र या ठिकाणी रसिकांना पाप्याबद्दलचे उत्तर देणं गरजेचं आहे। या बात बुवा तुमच्या गवळणीमध्ये म्हणून जात आहे की पाप्या माझा एवढूसा आणि चुकतोय बोट, असं काहीतरी बुवांचं होतं, म्हणून बुवा तुमच्या गवळणीला बघा उत्तर देतोय। एवढा माझा छोटा गवाळ तुझ्या जवळ आहे माझी आणि हे राधे आता हा गाणं छोटा नाही राहिलाय, आता हा गाणं मोठा झालाय। या गवळणीच्या घरी जातोय, हा राधेच्या घरी जातोय आणि तिच्या या माठामधलं दही दूध या बोटाने चोरून खातोय आणि म्हणून काय म्हणायचंय, वागण्यात नाही माझ्या खोट आणि राधे तुझ्या सग भांडीत घालतोय बोट, हा गाणं वागण्यात नाही माझ्या खोट, तुझ्या सग भांडीत घालतोय बोट, हा गाणं वागण्यात नाही माझ्या खोट।
हे राधे वागण्यात नाही माझ्या